नमस्कार मंडळी, जे आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, लाडकी बहीण योजनेची सुरुवात कशा प्रकारे झाली, ती योजना कुठून आली, कशा प्रकारे तिचे नियम लावण्यात आले व सर्वप्रथम ही योजना कोणत्या राज्यामध्ये चालू करण्यात आलेली होती, याचा संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर मंडळी, आपण आपल्या चॅनेलवर बरेच असे योजनांचे रिलेटेड असो, टेक्नॉलॉजी रिलेटेड असो किंवा शासकीय जी-आर्स असतील किंवा जे अधिनियम असतील यांच्या रिलेटेड आपण महत्त्वपूर्ण असे व्हिडिओ घेऊन असतो. तर त्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स असतील ते तुम्हाला वेळच्या वेळी लगेच मिळत राहतील. तर मंडळी, चला पाहूयात कशा प्रकारे जी लाडकी बहीण योजना आहे तिची सुरुवात झाली व ती सुरुवात झाल्यानंतर सर्वप्रथम कोणत्या राज्यामध्ये ही योजना राबविण्यात आलेली होती व ही योजना ही महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे आली. तर आपण इथे सर्च केलंय लाडकी बहीण योजना. तर लाडकी बहीण योजना सर्च केल्यानंतर आपल्याला खूप सारे असे ऑप्शन्स आलेले. तर असे खूप सारे ऑप्शन्स आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री लाडकी बहना योजना. तर जी मुख्यमंत्री लाडकी बहना योजना आहे तर तिचा जो मेन होम पेज आहे तो पेज लोड झालेला आहे. तर पेज लोड झाल्यानंतर तुम्ही जो इंटरफेस आहे तो बघू शकता, एकदम असा उत्तम प्रकारे इंटरफेस आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मुख्यमंत्री लाडकी बहना योजना. तर मध्य प्रदेश सरकार की पहल. तर हीच योजना ही सर्वप्रथम मध्य प्रदेशमध्ये चालू करण्यात आलेली होती. त्यानंतर ती महाराष्ट्रामध्ये राबविण्यात आलेली. तर त्यानंतर जे मध्य प्रदेशमध्ये जे निकष ठेवण्यात आलेले होते तेच निकष ते महाराष्ट्रामध्ये ठेवण्यात आलेले. तर इथे दिलेलं योजना के बारे में, तर योजनेची जी माहिती आहे ते त्याच्याबद्दल तुम्ही जाणून घेऊ शकता. तर जी योजनेची माहिती दिलेली आहे तीच महाराष्ट्रामध्येही सेम माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजे ही योजना ही जी मध्य प्रदेशमध्ये जी योजना राबविण्यात आलेली होती त्याचीच कॉपी महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेली. ही योजना कुठले महाराष्ट्र सरकारच्या डोक्यामध्ये नव्हते, त्याची कॉपी करण्यात आलेली आहे. त्यानंतर इथे एकूण जे त्या राज्यामध्ये किती जणांनी फॉर्म भरलेले आहेत, किती जणांचे फॉर्म सक्सेस झालेले आहेत, किती जणांना जे रक्कम आहे ती पाठवण्यात आलेली आहे, ते संपूर्ण देण्यात आलेले आहे. त्यानंतर जे आवश्यक दस्तावेज असणारे म्हणजे डॉक्युमेंट्स त्याची इथे माहिती देण्यात आलेली आहे. जसं तुम्हाला जे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरतो तीच मराठीमध्ये माहिती इथे ही हिंदीमध्ये देण्यात आलेली आहे. त्या राज्यामध्ये आणि ह्या राज्यामध्ये काहीच फरक नाहीये, सेम दिलेले इथे. सदस्य आयडी आहे, आधार कार्ड आहे आणि मोबाईल नंबर. त्यानंतर आवेदन पूर्व तयार. तर इथे KYC, व्यक्तिगत बँक खाता, आधार शीट, DBTला लिंक असायला पाहिजे, हीच माहिती येथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर इथे देण्यात आलेले तुम्ही खाली पोर्टल आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता पात्रता. तर पात्रताची जी काही इथे माहिती देण्यात आली ती वाचू शकता तुम्ही. त्यानंतर इथे अपात्रता. तर अपात्रता जे महाराष्ट्रामध्ये जे एवढी अपात्रतेचे निकष देण्यात आलेले तेच निकष इथेही देण्यात आलेले आहेत. तर इथे खूप सारे 9 प्रकारचे निकष देण्यात आलेले आहेत जे अपात्रतेचे आहेत. त्यानंतर योजनेचा लाभ. तर या योजनेचा लाभ कोणाला भेटणार आहे तर ते इथे देण्यात आलेले आहे. त्यानंतर क्रियान्वयन. तर जी प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे तर त्याची प्रक्रियाचा इथे माहिती देण्यात आलेली आहे. जशा प्रकारे जे महाराष्ट्राचं जे पोर्टल आहे लाडकी बहीण योजनेचा, तर त्या पोर्टलवर जी माहिती देण्यात आलेली आहे तीच माहिती इथे देण्यात आलेली आहे. आणि प्रशासकीय निर्देशन. तर हे प्रशासकीय निर्देशन म्हणजे जे योजना कशा प्रकारे अप्रूव्ह होणार आहे, कोणाच्याकडे फॉर्म भरायचे, तर याची संपूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर मंडळी, अशा प्रकारे कुठलीही जी योजना आहे ती महाराष्ट्र सरकारच्या डोक्यात नव्हती. म्हणजे महाराष्ट्र सरकारचं तेवढं विचारशक्तीच नव्हती महाराष्ट्र सरकारकडे. तर तीच योजना ही कॉपी करण्यात आलेली जी मध्य प्रदेश सरकारच्या डोक्यामध्ये होती ती योजना कॉपी करण्यात आलेली. फक्त एवढंच काय, इथे 1250 रुपये देण्यात आलेले आणि तिथे 1500 रुपये देण्यात आले आहेत. फक्त थोडा रकमेचा फरक आहे. तर बाकी काही रकमेचा फरक असल्यामुळे त्यामध्ये काही वेगळं नाही. पण जे काही निकष आहेत, जे काही माहिती आहे, जे काही फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे, तर जी इथे तरी फॉर्म भरण्याची प्रक्रिया जे ऑनलाईन पोर्टल आहे तो तरी चांगला आहे. पण महाराष्ट्राचे जे काही पोर्टल जो फॉर्म भरायचा पोर्टल होता तर ते काही एवढा खास नव्हता आणि तो वर्कही एकदम चांगल्या प्रकारे करत नव्हता. पण इथे जो काही पोर्टल आहे तोही एकदम
चांगल्या प्रकारे आहे आणि याच्यामध्ये सर्व काही विभागाचे लॉगिन्स असतील किंवा इतर लॉगिन्स असतील तर त्याचं संपूर्ण आणि हेल्पलाईन नंबर, इतर काही मेल आयडी ते सर्व काही देण्यात आलेलं आहे. तर मंडळी अशा प्रकारे जी योजना आहे, जी महाराष्ट्रामध्ये जी राबवण्यात आलेली लाडकी बहीण योजना, तर ती सर्वप्रथम आहे ती मुख्यमंत्री लाडकी बहना योजना, लाडली बहना योजना मध्य प्रदेशमध्ये राबवण्यात आलेली आहे. ती योजना महाराष्ट्रामध्ये राबवण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे काही एवढा मोठा काही महत्वाची काही अशी एवढी मोठी योजना काही राबवलेली नाहीये, ती कॉपी केलेली योजना आहे. तर मंडळी आपण जर अशा प्रकारे महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही तर पाहिलाच असेल, जाणून घेतलाच असेल. अशा प्रकारचे आपण खूप सारे अपडेट्स घेऊन असतो. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर जे काही ऑनलाईन पोर्टलची लिंक आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला जे काही महत्त्वपूर्ण अपडेट असतील, योजनांचे रिलेटेड असतील, टेक्नॉलॉजी रिलेटेड असतील किंवा शासकीय निर्णय असतील किंवा इतर जे अधिनियम असतील यांचं संपूर्ण अपडेट तुम्हाला लगेच मिळेल. तर त्यासाठी नक्कीच बेल आयकॉन प्रेस करा.